गिरच्या जंगलात चारही बाजूंनी शेरखानचा दबदबा आहे. परंतु लीना कोल्हा शेरखानची चमचागिरी करून आपला जीव वाचवते. लीना कोल्हा, आज कोणाची खबर आणली आहे तू? महाराज, आज सर्व जंगली प्राणी चंदू चित्त्याच्या वरातीत दुसऱ्या जंगलात गेले आहेत. होऊ शकते की तुम्हाला आज उपाशीच राहावं लागेल. हे काय फालतूचं बोलत आहे तू कोल्हा? मला लवकर सांग, कोणाचा शिकार करायची आहे, नाहीतर आज तुलाच मारून मी माझं पोट भरेल. शेरखानच्या धमकीला घाबरून कोल्हा लगेच शिकार शोधायला जंगलात निघून गेली. थोडी दूर गेल्यावर तिला तिथे 2 बकऱ्या दिसतात. अरे, तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला इथे पहिले कधीच बघितले नाही. आम्ही रामपूरच्या गावच्या बकऱ्या आहोत. चारा खाता खाता अचानक रस्ता विसरला आणि आम्ही इथे आलो. कृपा करून आम्हाला रामपूरचा रस्ता दाखवा, तुमचे फार उपकार होतील. कोल्ह्याने विचार केला, दोन्ही बकऱ्यांना वाट दाखवण्याच्या निमित्ताने शेरखान जवळ नेऊन तिथे सोडून द्यावे. शेरखान त्यांना मारून त्यांचे पोट भरेल व माझा जीव वाचेल. हा 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 हा. आपल्या मरणाची भीती नसलेल्या बकऱ्या, दोन्ही बकऱ्या कोल्ह्यावर विश्वास ठेवून तिच्या सोबत जायला निघतात. थोड्याच वेळात लीना कोल्हा दोन्ही बकऱ्यांना घेऊन शेरखान जवळ जाते. अरे, हे तू आम्हाला कुठे घेऊन आलीस आणि हे कोण आहे? हे आमच्या जंगलातले प्रमुख आहेत. पुढचा रस्ता हे आता तुम्हाला दाखवणार. गाव प्रमुख, ह्या दोन्ही रस्ता विसरले आहेत. यांना गावचा रस्ता दाखवा ना. हा गाव प्रमुख जे, आम्हाला लवकरात लवकर आमच्या मुक्कामाला पोहोचवा ना प्लीज. हो हो, का नाही. सर्वांना त्यांच्या शेवटापर्यंत पोहोचवणंच तर माझं काम आहे. आणि मग शेरखानने त्यांच्यावर झडप घालून दोन्ही बकऱ्यांना मारून टाकले. ए कोल्हाची बच्ची, ठीक याच पद्धतीने रोज मला शिकारीचा पत्ता देत राहा आणि त्या बदल्यात मी तुझा जीव नेहमी वाचवत राहील. जी महाराज. पुढचे काही दिवस असाच क्रम चालू राहतो. मग एक दिवस जंगलात शिकारी येतात. भाऊ, जंगल तर खूप छान आहे. बस काही चांगले शिकार हातात लागले तर गोष्ट जमून जाईल. शिकारी आल्याची बातमी जंगलात आग लागल्यासारखी पसरते. याच्यावरती चर्चा करण्यासाठी सर्व जनावरं एकत्र काळजीत उभे असतात. भाऊ लोक, आता आपलं वाचणं खूप कठीण आहे. समोर खाडी आणि मागे विहीर आहे. जर शेरखान पासून वाचलो तर शिकारी मारून टाकेल आणि शिकाऱ्यापासून वाचलो तर शेरखान मारून टाकेल. भालू भाऊ, माझी हिरणी प्रेग्नेंट आहे. कधी पण डिलिव्हरी होऊ शकते तिची. आता अशा परिस्थितीत मी तिला घेऊन कुठे जाऊ, तुम्ही सांगा ना. माझ्या विचाराने तुला तुझ्या कुटुंबासोबत कोण्या दुसऱ्या जंगलात चाललं गेलं पाहिजे. भालू बरोबर म्हणत आहे. मी तर माझा जीव वाचवण्यासाठी आजच दुसऱ्या जंगलात जातो आहे. जर सर्व जनावर अशाच प्रकारे जंगल सोडून निघून गेले तर मी आपला जीव कसा वाचवू? मग कोल्ह्याने दूरचा विचार केला. आता जो पण जंगल सोडून जाईल, मी त्याचे नाव शेरखानला सांगेल. आणि मग हीच गोष्ट कोल्ह्याने शेरखानला सांगितली. अच्छा, तर आज जिराफ जंगल सोडून जातो आहे तर ठीक आहे. भरपूर दिवस झाले मी जिराफ नाही खाल्ला. खूप मजा येईल. थोड्या वेळाने जिराफ जंगल सोडून जात असतो तेव्हा शेरखान त्याच्या वाटेत येतो. कुठे जातो आहे जिराफ? मी पिक्चर बघायला जात होतो. ती रोहित शेट्टीची सर्कस पिक्चर आली आहे ना, त्यात माझ्या काकाने रोल केलाय. बस त्यांनाच बघायला जातो आहे महाराज. अरे तू काय मला मूर्ख समजतोस काय? मला माहिती आहे की तू जंगल सोडून जातोय, पण मी तुला जाऊ देणार नाही. इथेच मी तुला मारून टाकेल. मग शेरखान त्याच्यावर हल्ला करतो व जिराफाला मारून टाकतो. दुसऱ्या दिवशी हरिण आपल्या कळपासोबत जंगल सोडणार असतो. चल हिरणी, लवकरात लवकर आपल्याला हे जंगल सोडायचं आहे. हो, आम्ही तयार आहोत. पापा, रस्त्यात शेरखान आपल्याला मारणार तर नाही ना? नाही मुली, आता शेरखानची झोपायची वेळ आहे. तो झोपलेला आहे. तो उठेपर्यंत आपण दूर निघून जाऊ. झाडांच्या मागे लपलेला कोल्हा हे सर्व बोलणे ऐकून शेरखान जवळ जाण्यास निघते. महाराज, आज तुम्हाला लॉटरी लागणार आहे. मुद्द्याचं सांग मला की आज मला कोणाची शिकार करायची आहे.
आज हरिण व त्याची गर्भवती बायको व त्याच्या मुलांसोबत जंगल सोडून जाणार आहे. अच्छा, तर आज मी गर्भवती हिरणीलाच मारेल. तिच्या पोटात जो ताजा मुलगा आहे ना, त्याला खाताना आनंद येईल. एकीकडे हरिण आपल्या कुटुंबियांसोबत दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी निघतो व दुसरीकडे शिकारी शिकार करण्यासाठी तयार असतात. तिकडे चालता चालता हरणीच्या पोटात दुखायला लागते. आ, 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 आ. माझ्या पोटात दुखायला लागले आहे. मी अजून नाही चालू शकत. मला वाटतं मला इथेच बाळ होईल. हा शेरखानचा इलाका आहे. थोडी हिम्मत करून इथून बाहेर निघू आपण. मग सर्व ठीक होऊन जाईल. चल चल चल, लवकर कर. तेव्हा तिथे शेरखान येतो. थांबा. शेरखानला बघून सर्व हरिण घाबरतात. अशाच पद्धतीने सर्व प्राणी जंगलातून चालले जातील तर मी उपाशीच मरेल. हरिणीला कळून चुकतं की आता तिचं जगणं कठीण आहे. यासाठी ती हरिणी आणि तिच्या बाळाला वाचवण्यासाठी शेरखानला बोलण्यात गुंतवतो आणि मोका बघून हरिणीला पळवून लावतो. पळ हिरणी, पळ पळ, लवकर पळ इथून. सर्व हरिण आपला जीव वाचवण्यासाठी वेगवेगळ्या दिशेला पळतात. शेरखान हरणीच्या मागे लागतो आणि थोड्याच वेळात तो हरणीची वाट रोखतो. आजपर्यंत कोणी आपल्या मृत्यूपासून पळू शकलं का? जे तू पळशील. हे बघ, माझ्या पोटात बाळ आहे. मला जाऊ दे, देवासाठी जाऊ दे. देवासाठी मी तुला जाऊ देईल तर मी उपाशीच मरून जाईल आणि मी मरणार नाही. अरे देवा, मला या राक्षसापासून वाचवा. हे देवा, मला वाचव. देव काय फक्त तुझा आहे जो तुला वाचवण्यासाठी येऊन जाईल? अरे मी सुद्धा देवाला हेच मागितलंय की मला पण एक चांगला शिकार दे आणि देवाने तुला पाठवून दिलं. माझ्यावर थोडी दया करा. माझ्या पोटात बाळ आहे. त्याच पोराला तर मला खायचं आहे. चल आता लवकर माझं पोट भर. शेरखान जसा हरणीवर हल्ला करणार तेवढ्यात अचानक हरिण शेरखानवर हल्ला करतो. टक्कर लागल्यामुळे शेरखानला खूप राग येतो. तुझी इतकी हिम्मत, तू मला टक्कर मारशील? माझ्या बायकोला वाचवण्यासाठी मी तुझ्याशीच काय तर यमराज सोबत सुद्धा लढू शकतो. हिरणी, तू पळून जा इथून. मी याला बघून घेईन. पण मी तुला या अवस्थेत सोडून कशी जाऊ शकते? ही चर्चा करायची जागा नाही. शपथ, पळून जा इथून. हरिणी तिथून पळून जाते. शेरखान रागाने अतिशय लाद व हरणावर हमला करतो, मारून टाकतो. तेव्हा कोल्हा येतो. शेरखान, मी तुमची चमची आहे ना? अरे मस्का नको लावू. काम काय आहे ते सांग. ते काय आहे? तुम्ही पहिले थोड्या हरणाला खा आणि थोडे हरिण मला द्या. ते काय आहे ना? मी खूप दिवसात हरिण नाही खाल्ले. एक काम कर, या हरिणाला तूच खा. आज तर मी त्या गर्भवती हिरणीला खाऊन पोट भरेल. हे बोलून शेरखान हरिणच्या मागे जातो. शिकारी शिकारची वाट बघत झाडामागे बसलेले असतात. तिकडे हरिण पळून खूप थकलेली असते. तेव्हा तिथे शेरखान येतो. तुला काय वाटलं तू वाचून जाशील? अरे माझ्यापासून तुझा नवरा नाही वाचला तर तू काय वाचशील? तर काय, तू माझ्या पतीला मारून टाकलंस? हो, आणि त्याचं शरीर त्या कोल्ह्याला मी खायला दिलं आहे. तू राजा नाहीस, राजाच्या नावाला कलंक आहेस तू या जंगलाचा. तुला माझा देव कधीच माफ नाही करणार. खूप विश्वास आहे ना तुझा तुझ्या देवावर? तर जा, बोलव त्याला आणि वाचव तू आता स्वतःला. हे देवा, काही चमत्कार कर. या राक्षसापासून मला वाचव. हरिणी आपला जीव वाचवण्यासाठी पळतो. त्याच वेळी शिकारी हरणीला पळताना बघतो. महेश, लाव निशाणा त्या हिरणीवर. शिकारी हरणीवर नेम लावतो. त्याच वेळी ढगाची कडकडाट होतो व पुढेचा आवाज होतो. हे देवा, मला वाचव देवा. हरणीवर नेम लावलेला शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो आणि तेव्हा हरणीवर पुढे घेतो. त्याच वेळी हरणीच्या पायाला मार लागतो पण ती खाली पडते. शिकारीची गोळी शेरखानला लागते व शेरखान तिथेच मरून पडतो.
तेव्हा शिकारी हरणीजवळ येतो व म्हणतो, खूप नशीबवान आहे तू की तू शेरखान पासून वाचली, पण दुःख की तू आमच्यापासून नाही वाचणार. हे देवा, मला वाचव देवा. अरे तुझ्या देवापेक्षा माझा राक्षस मोठा आहे. बघ, आता मी तुला मारेल आणि तुझा देव माझं काहीच बिघडवू शकणार नाही. शिकारी हरणीवर निशाणा लावून ट्रिगर दाबणारच असतो तेव्हा आकाशातून शिकाऱ्यांवर वीज कोसळते व क्षणभरात शिकारी जळून भस्मसात होतात. देवा, देवा तुझे खूप उपकार आहेत, तू मला वाचवलं देवा. असं म्हणतात, देवावर विश्वास ठेवणाऱ्याला देव कुठल्याही रूपात येऊन मदत करतो. देवाने हरिणीला वाचवले. हरिणीला बाळंत झाली, तिला बाळ झाले. आता हरिणी आपल्या पाडसासोबत जंगलात आनंदाने राहते. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू